खरं तर केक हा सर्वांनाच आवडतो, पण मैदा क्रीम असल्याने कुणी कुणी खात नाही। तर आज आपण अजिबात मैदा न वापरता कुठलंही बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा अंड आणि ओव्हन पण न वापरता केक बनवतोय। अजिबात भांड्याचा पसारा न करता मोजकच साहित्य असल्यामुळे स्वस्तात मस्त, पण चव अगदी बेकरी सारखी स्पॉन्जी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी आहे। लहान मोठे कुणीही आवडीने खातील असा हेल्दी रवा केक अयंगार बेकरी स्टाईल कसा बनवायचा ते आज आपण बघतोय। अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे की प्रत्येक जण बनवू शकेल, तरी नक्की करून बघा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवतोय। त्यासाठी मी इथे रवा घेतलाय। आपल्याला इथे 1 वाटी सेट करून घ्यायची आहे, तर मी अशी 1 वाटी घेतली आहे। यानेच आपलं सगळं प्रमाण घ्यायचं। तुमच्याकडची कुठलीही वाटी एक सेट करून घ्यायची, त्यानेच प्रमाण घ्यायचं। कप असेल तर कपाचं प्रमाण घ्यायचं। तर मी इथे या वाटीने 2 वाटी रवा घेतलाय। रवा आपल्याला कुठलाही चालतो, जाड बारीक कुठलाही चालतो। 1 वाटी दूध घेतलाय, 2 वाटी रवा, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर। त्याला आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी तेल। इथे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता। आणि पाऊण वाटी दही, अर्धा वाटी मिल्क पावडर घेतली आहे। हे डेअरी व्हाइटनर येते ते, याने आपल्या केकला खूप छान चव येते। नाही वापरलं तरी चालू शकते, स्किप पण करू शकता। आणि इथे चिमूटभर मीठ घेतलंय। आपण आज बेकिंग पावडर, बेकिंग सोडा न वापरता किंवा मैदा न वापरता रव्याचा हेल्दी असा अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवतोय। आता आपण अजिबात भांड्याचा पसारा न करता झटपट असा रवा केक बनवतोय। त्यासाठी मी इथे मिक्सरचं एक भांड घेतलंय। भांड हे मोठंच घेतलंय, कारण आपले सगळे जिन्नस एकत्र झाले पाहिजे, त्यामध्ये मावले पाहिजे। आता इथे मी हा रवा टाकून घेतलाय। यासाठी रवा जाडाही असला तरी चालतो, कारण आपण हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता यात हे आपण अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलंय ते घालतोय। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण याने चव एकदम छान येते आपले मावा केक सारखी, त्यामुळे हे टाका तुम्ही। आणि 1 वाटी साखर, ही जाडी साखर घेतली आहे। आता आपल्याला याला साखर चांगली बारीक होतपर्यंत फिरवून घ्यायचं एकदा मिक्सरला। आता हे बघा, मी मिक्सरला छान बारीक करून घेतलंय। आपल्याला इथे एकच काळजी घ्यायची आहे की साखर बारीक झाली पाहिजे। थोडीशी जरी जाडसर असली तरी चालते, असं रवाळ वाटलं तरी, पण साखर बारीक करून घ्यायची। आता आपण भांड्यात जास्त पसारा नको व्हायला म्हणून यातच आपण जे पाऊण वाटी दही घेतलं ते घालायचं। अगदी साधा सोपा केक आहे आणि खूप छान चवीला होतो। 1 वाटी दूध घालते, हे मी मिक्स करून घेते चम्मचने। आणि किंचित मीठ घालते। कुठल्याही गोड पदार्थाला मिठाने छान चव येते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालतं, पण मी चिमटीभर मीठ घातलंय। आणि पाऊण वाटी तेल। इथे तुम्ही बटर, तूप, तेल, पण तेल वापरताना तेल सुगंधित नसावं, रिफाइंड ऑइल कुठलंही चालेल। आता आपण हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, अगदी 1 मिनिटभर फिरवून घेतलं। आपलं सगळं साहित्य एकजीव झालंय आणि असं दाटसर बॅटर आपलं तयार झालं। हे आपल्याला मिक्सर मध्ये केल्यामुळे अगदी सोपं होतं। 5-6 मिनिटात आपलं केकचं बॅटर तयार होतं। बघा, आता आपल्याला याला थोडं रवा असल्यामुळे रेस्ट द्यायची आहे, तर 10 मिनिट हे मी असंच मिक्सर मध्ये झाकून ठेवते, किंवा तुम्ही दुसऱ्या भांड्यात पण काढू शकता। तर हे मिक्सर मध्ये झाकून ठेवते, तोपर्यंत मी एका साइडला कढई तापवायला ठेवली आहे। आपण आजचा केक कढईमध्ये करतोय आणि तोपर्यंत आपण भांड्याला ग्रीस करून घेऊया, भांड रेडी करून घेऊया केक साठी। आता मी इथे असं केक टीन घेतलंय। माझ्याकडे गोल आहे, चौकोनी असलं तरी चालेल। आता आपल्याला याला तयार करून घ्यायचं आहे। तर मी इथे बटर पेपर घेतलाय। हा बटर पेपर नसेल तर तुम्ही याला तेल लावून याच्यावरती मैदा किंवा कणिक टाकून ते झटकून घ्यायचं, म्हणजे हा केक टीन रेडी होतो। तर माझ्याकडे बटर पेपर असल्यामुळे मी बटर पेपर घेते आणि त्याला तेल लावून घेते। तेल, तूप काही पण लावू शकता। मी इथे तेल टाकलंय केक मध्ये म्हणून तेलच लावून घेते। थोडं केक टीनला पण लावायचं, म्हणजे बटर पेपर व्यवस्थित चिपकला जातो। जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट होतंय 10 मिनिट, तोपर्यंत हे आपण सगळं रेडी करून घ्यायचं। अगदी झटपट होतो आणि खूप छान चविष्ट होतं, अगदी अयंगार बेकरी सारखा। आणि रवा असल्यामुळे हेल्दी पण आहे। आता सध्या डिसेंबर महिना सुरू आहे, सेलिब्रेशन आहे सगळ्यांकडे, तर बेकरी केक कोणाला चालतो नाही चालत। तर हे बघा, अशा प्रकारे केक टीन रेडी झालाय। आता बघा, आपलं बॅटरला 10 मिनिट झाले, झाकून ठेवलंय। बघूया कसं झालंय ते। हे बघा, मगापेक्षा घट्ट झालंय।
आपल्याला हे एकदम पातळ नको, असं घट्टसरच हवं. एकदम जर खूप दाट वाटलं तर थोडं दूध टाकून आपण पातळ करू शकतो याला. जेव्हा पण आपण केकचं बॅटर बनवतो तेव्हा दही दूध हे रूम टेम्परेचरचं घ्यायचं, फ्रीजचं घ्यायचं नाही, नाहीतर केक फुलत नाही आपला. आणि दही एकदम आंबट नको. दूध हे गरम करून थंड केलेलं घ्यायचं, कच्चं दूध पण नाही वापरायचं. आता आपण यात केक फुलण्यासाठी आपल्याला आपण सोडा नाही वापरणार आहे, बेकिंग पावडर नाही, तर आज आपण इथे एक इनोचं पॅकेट वापरणार आहे. इनोमुळे एकदम छान फ्लफी असा केक होतो आपला. तर एक इनो पॅकेट पूर्ण टाकून घेते. यात 1 चम्मच एवढं थोडं कमी असं असतं. हे बघा मिक्स करून घ्यायचं, एकाच साइडने मिक्स करायचं. तर हे बघा बबल्स येत आहेत. आता आपल्याला याला इनो टाकल्यानंतर पटकन केक करायला घ्यायचा आहे. यात मी थोडी टुटी फ्रुटी टाकून घेते. बघा थोडी हिरवी, यामुळे कलरफुल दिसतो आणि मुलांना छान वाटतो खायला. हे बघा छान फुललेला आहे इनोमुळे. आता हा केक टीन आहे आपण तयार केलेला, त्यात हे बॅटर टाकून घ्यायचं. हे बघा हे सगळं बॅटर टाकून घेतलंय. आता वरती पण थोडी टुटी फ्रुटी टाकून घेते. तुम्ही यावरती ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता, थोडी वेलची पूड पण फ्लेवर साठी. आणि असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये हवा भरल्या जात नाही, काही बबल्स असतील तर निघून जातात. आणि हे खूप जास्ती भरायचं नाही पूर्ण, कारण की आपला केक फुलतो ना मग वरती जाणार. आता आपण जे कढई ठेवले प्रीहीट करायला त्यामध्ये पटकन ठेवून घ्यायचं, नाहीतर आपला केक फुलणार नाही. हे बघा 5 मिनिट मी कढई एकदम मोठ्या गॅसवरती गरम करून घेतली, एकदम गरम झाली आहे. आता या असं आपल्याकडे जे स्टँड असतं ते ठेवून घ्यायचं. आपल्याकडे जे एखादी जुनी वगैरे कढई असेल ते घ्यायची, म्हणजे खराब होणार नाही. आणि आता हे मी यात ठेवून घेते. झाकण एकदम पॅक ठेवायचं. इथे बघा याला होल आहे म्हणून मी इथे टिश्यू पेपर टाकून घेतलाय. आणि याला पहिले 5 मिनिट मोठ्या गॅसवरती आणि नंतर मध्यम गॅसवरती 30 मिनिट केक बेक करून घ्यायचा आपल्याला. हे बघा अर्धा तास झालाय. आता मी गॅस बंद केलाय. आपला केक कसा शिजला ते बघायचं आहे. बघा छान साईडला कलर आलाय. आणि शिजलाय की नाही हे बघायसाठी बघा एखादी अशी सुरी घ्यायची आणि अशी सोडायची. ती जर पडली नाही तर तुला केक शिजलाय. किंवा आपल्या सुरीला बिलकुल पण काही चिटकत नाही. जर कच्चा असेल तर पुन्हा कमी गॅसवरती 5 मिनिट वगैरे अजून आपल्याला याला शिजवून घ्यायचं. तर हा आता आपला केक झाला आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. हे बघा आपला केक आता थंड झालाय. वरून पण बघा एकदम व्यवस्थित शिजला गेलाय आणि छान स्पंज पण आलाय. आपण अर्ध बॅटर भरलेलं हे बघा व्यवस्थित फुलला गेलाय. आता थंड झाल्यावरती याला सुरीने असं साईडनी सोडून घ्यायचंय. आपण जर बटर पेपर टाकला तर लवकर काढू शकतो, आणि जर बटर पेपर टाकला नसेल तर व्यवस्थित अर्धा तास वगैरे थंड होऊ द्यायचं, नाहीतर मग आपला केक तुटू शकतो. आता बघा आपण हा डिमोल्ड करून घेऊया. बटर पेपर टाकल्याने बिलकुल चिपकला नाही. किती छान कलर पण आलाय. बघा किती छान असा स्पॉन्ज आपला केक तयार झालाय, तुम्ही इथे बघू शकता. आणि कलर पण सुंदर आलाय. आता आपण याला कट करून घेऊया. केक हा घरात सगळ्यांच्या आवडीचा असतो, लहान मोठ्यांच्या. कोणाकोणाला क्रीम आवडत नाही, तर अशा प्रकारे आपण हेल्दी असा घरच्या घरी केक बनवू शकतो. यावर्षी अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि घरातल्या साहित्यात आहे. नक्की करून बघा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कमेंट करून कळवा कशा वाटतात माझ्या रेसिपीत त्या. माझ्या चॅनलवरती भरपूर रेसिपी आहेत, त्या पण नक्की बघा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.